सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. नमो गजानन नमो हनुमान हनुमान, नमो गजानन नमो हनुमान हनुमान. दोघांमध्ये कोण आहे बलवान, नमो गजानन नमो हनुमान हनुमान. गजानन म्हणे माझ्या रिद्धी सिद्धी नारी, गजानन म्हणे माझ्या रिद्धी सिद्धी नारी. हनुमान म्हणे मी बाल ब्रह्मचारी, हनुमान म्हणे मी बाल ब्रह्मचारी. दोघांमध्ये कोण आहे बलवान, नमो गजानन नमो हनुमान हनुमान. नमो गजानन नमो हनुमान. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्रस्तुत अभंग आता जो म्हणला मी तो आपण सगळ्यांनी ऐकला असेल आणि हा अभंग कोणी रचला हे सुद्धा आपल्या मनामध्ये आलं असेल. तर ही रचना खूप सुंदर आहे आणि ही रामदास स्वामींची रचना आहे. गणपती बाप्पाची वेगवेगळी अशा अनेक अभंगसुद्धा रामदास स्वामींनी रचलेले आहेत आणि मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला पूर्णपणे बाप्पासुद्धा शिकवलेला आहे. आज सर्वप्रथम आपण बाबांचं एकदा नमन करूया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. अतिशय आनंदामध्ये आणि मंगलमय अशा वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन आणि हा गणेशोत्सव आपण साजरा करत होतो आणि हा गौरी गणपती उत्सव म्हणजे हा गणेशोत्सव आज आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आज आपण बाप्पाला सगळेजण निरोप देणार आहोत आणि हा निरोप देताना निश्चितपणे आपले सगळ्यांचे डोळे पाणवलेले असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला आपण निरोप देत असतो आणि आवर्जून त्याला सांगत असतो की पुढच्या वर्षी तू लवकर ये, आम्ही तुझी वाट बघतोय. आणि खरोखरी पुढच्या वर्षी येण्याकरता म्हणजे की अगदी आपण उत्तरपूजा करतो त्यावेळेला सुद्धा म्हणतो पुनरागमनायच्या म्हणजे पुन्हा येण्याकरता तू आत्ता चाललेला आहेस. तेव्हा पुन्हा तो आनंदाने, पुन्हा तो सुख करता काहीतरी सुख घेऊन तो दुःख अर्था आपलं दुःख हरून आपल्याकरता दरवर्षी येतो. असाच गणेशोत्सवही चालू राहतो आणि आपला सत्संगही असाच चालू राहणार आहे. आज मुद्गल ऋषी गणपती बाप्पाच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि गणपती बाप्पाबरोबर चर्चा करत असताना काल त्यांनी पूर्णपणे गणपती बाप्पाकडनं समजून घेतलं आहे की बुद्धीच्या ताब्यामध्ये मन ठेवायचं आहे आणि बुद्धीच्या ताब्यामध्ये मन ठेवत असताना त्याची काही काही सुंदर सुंदर कशा प्रकारे ठेवायचं आहे, कशा प्रकारे ते मन बुद्धीच्या ताब्यामध्ये येईल हे समजावून सांगताना बाप्पांनी त्यांना आवर्जून सांगितलं की अरे बुद्धीबद्दल तुला काही माहिती आहे का मुद्गला. त्याला मुद्गल ऋषी म्हणले आता बुद्धीबद्दल काय, बुद्धीचे तुम्ही दाता आहात, बस तुमचं स्मरण करायचं आणि बुद्धी प्राप्त करून घ्यायची. असं नाही रे, प्राप्त करून घ्यायची पण बुद्धीच्या बाबतीत तुला काय माहिती आहे. म्हणले बुद्धीच्या बाबतीत मला काय माहिती आहे म्हणजे की 18 प्रकारची बुद्धी आहे ते मला माहिती आहे. ते म्हणले नुसतं असं आहे ना, व्याकरण नको सांगू म्हणजे वाचलेलं नको सांगू, तुझ्या अनुभवात काय बुद्धी आहे ती मला सांग. आता गणपती बाप्पापुढे आपल्या बुद्धीचा काय अनुभव असणार. जो स्वतः बुद्धीचा दाता आहे तो आपल्या समोरचं आपल्याला विचारेल की तुझ्या बुद्धीबद्दल तुला काय माहिती आहे. तर मुद्गल ऋषींनी केलं तेच योग्य. समर्पणाचा भाव आणला आणि समर्पणाचा भाव बाप्पाला अर्पण करून म्हटले की बाप्पा बुद्धीबद्दल तुम्हीच मला सांगा ना, तुम्हीच मला बुद्धी समजावून द्या ना. त्याच्यावरती बाप्पा आनंदित झाले आणि म्हणले की अरे ही बुद्धी कशापासून बनली आहे तुला माहिती आहे का. म्हणले नाही माहिती. म्हणले बुद्धी तेजापासून बनली आहे. म्हणजे बुद्धीची उत्पत्ती ही अग्नीपासून होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंचतत्वापासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि या पंचतत्वापासूनच एक एक घटक बनलेले आहेत. काल आपण बघितलं मन कशापासून बनलं आहे, आज आपल्याला कळते की बुद्धी कशापासून बनली आहे. तर बुद्धी अग्नीपासून बनली आहे, तेजापासून तिची उत्पत्ती आहे. म्हणून आपण म्हणतो ना बुद्धी कशी तेज असावी, म्हणजे की तेजापासून बनलेली बुद्धी आहे तशी बुद्धी चोख असावी, ते तेज बुद्धीला असावं. मग त्याच्यापुढे गणपती बाप्पा म्हणला या बुद्धीचे 18 प्रकार आहेत ना, हे सगळे आहेतच, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय बुद्धीचे प्रकार सांगशील. मुद्गल ऋषी म्हणले देवा मला एकच माहिती आहे की एक सद्बुद्धी असते आणि एक दुर्बुद्धी असते. ही कधी कधी दुर्बुद्धी ही माणसाला पूर्णपणे नाशाकडे घेऊन जाते आणि सद्बुद्धी त्याला पूर्णपणे प्रेरणादायी ठरते, ती त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं घडवते. बाप्पा म्हणला नाही, मी तुला अजून सोपं करून सांगतो. मुद्गला 3 प्रकारची बुद्धी असते. 3 प्रकारची बुद्धी असते. ती कशी असते बघ. म्हणले शांतपणे ऐक. बुद्धी हा हृदयाचा आपल्या 4था भाग आहे.
हृदयाचा चौथा भाग आहे. हो, हृदयाचा चौथा भाग ही बुद्धी आहे आणि बुद्धी पूर्णपणे ही कामामध्ये असते. बुद्धी ही पूर्णपणे हृदयाचा चौथा भाग आहे आपल्या आणि बुद्धी ही सतत काही ना काही काम करत असते. बुद्धीचा काही ना काही प्रपंच चालू असतो. बघा, आपण झोपलेलो असतो आणि झोपेमध्ये आपल्याला एखादी मुंगी चावली किंवा एखादा काही स्पर्श झाला की जो वेगळा आहे, तर बुद्धी आपल्याला इमिजिएट अलर्ट करते, आपला पाय पाठीमागे घेते. त्या झोपेमध्ये असताना कदाचित आपण जागे पण होत नाही, परंतु पाय त्या ठिकाणी मागे ओढला जातो. म्हणजे बुद्धी ही सदैव कार्यरत असते. ती हृदयाचा चौथा भाग आहे आणि हृदय किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला बाप्पांनी वेगळं सांगायला नको. मग बाप्पा म्हणला या बुद्धीचे 3 प्रकार आहेत. एक तैलबुद्धी आहे. ते म्हणले तैलबुद्धी काय प्रकारची असते? त्याला बाप्पा म्हणला की बघ, तेलाचा एक थेंब जर पाण्यामध्ये टाकला तर त्या पाण्याला ते पूर्णपणे व्यापून टाकतं. ती तैलबुद्धी. म्हणजे अशी बुद्धी पाहिजे की तैलबुद्धी, इतकी चांगली बुद्धी की एक विचार त्याच्यात जगाचं अख्खं कल्याण झालं पाहिजे, अख्ख्या विश्वाचं कल्याण व्हायला पाहिजे. त्याला तैलबुद्धी असं म्हणतात. मग बाप्पा दुसरी बुद्धी कुठली असते? म्हणले दुसरी बुद्धी असते त्याला चर्मबुद्धी बोलतात. ही काय प्रकार असते? म्हणले चर्मबुद्धी म्हणजे असं असतं की आपण एखादं चामडं घेतलं, एखादं कातडं घेतलं आणि आरणी म्हणजे लोखंडाची काही वस्तू घेतली आणि त्याच्यामध्ये छिद्र निर्माण केलं. तर ते आपण छिद्र निर्माण केल्यानंतर पुन्हा ते ज्यावेळेला कातडं आपण उचलतो त्यावेळेला त्या कातड्यामध्ये ते छिद्र आपल्याला दिसतं पूर्णपणे की ते छिद्र त्याच्यामध्ये तसंच आहे. तर ही दुसरी विद्या जी आहे ती चर्मविद्या होते की आपण त्याच्यामध्ये भोग पाडतो. भोग पाडल्यानंतर ते काढून घ्यायचं ते आपल्याला दिसतं, परंतु कातडं आपण ज्यावेळेला वरती उचलतो त्यावेळेला ते भोग आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. याला चर्मबुद्धी असं म्हणतात. आणि मग देवा तिसरी बुद्धी कुठली असते? देव म्हणला तिसरी बुद्धी असते ती दगडबुद्धी असते. म्हणजे दगडबुद्धी म्हणजे काय देवा? म्हणजे दगडामध्ये एखादा भोग पाडलं आणि तो दगड आपण पाण्यामध्ये टाकला किंवा मातीमध्ये टाकला आणि काही कालावधीनंतर तो दगड पाण्यातून काढला किंवा काही कालावधीनंतर तो दगड आपण मातीतून काढला तर त्याच्यामधलं छिद्र तसंच्या तसं राहतं. असं का म्हणले देवा? हां. मग त्याच्यावरती मुद्गल ऋषींना हसायला आलं आणि ते म्हणले देवा बहुतेक मी दगडबुद्धीचाच असेल. आणि आपल्याला सुद्धा हे सगळं उदाहरण ऐकल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं की खरंच का आपण पण दगडबुद्धीचे असू आणि खरंच आपण बाप्पासमोर जो बुद्धीचा दाता आहे त्याच्यापुढे आपण काय आहोत? खरंच त्याच्यापुढे आपण दगडबुद्धीचेच चांगले. मग मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा मला तर मी दगडबुद्धीचाच वाटतो आहे, पण मला आता तुमच्यासारखं बुद्धिवान व्हायचं आहे आणि मला या सगळ्याच्या कला तुमच्याकडनं प्राप्त करून घ्यायच्या आहेत. तर मला बुद्धी पण असायला पाहिजे. त्या मला प्राप्त करून झाल्यानंतर त्या वेळप्रसंगी मला वापरता पण यायला पाहिजेत. तर त्या कशा ते मला सांगा. त्याच्यावरती बाप्पा म्हणले बघ, मी तुला बुद्धीचा प्रकार सांगतो की कुठलीही गोष्ट विचार करत असताना विश्वव्यापकतेचा विचार करता यायला पाहिजे. मग ती बुद्धी तैलबुद्धीमध्ये गणली जाते. त्यावेळेला बाप्पांनी मग त्यांना सांगितलं की बघ, एक आहे ना राजा होता आणि त्या राजाचे 2 राजकुमार होते. त्याला 2 मुलं होती. आणि मग राणी रोज म्हणायची की अहो तुम्ही तुमच्यापुढे कुणाला राजा करणार, कुणाला राजा करणार. राजाला माहिती होतं की आपल्या कुठल्या मुलाला राजा करायचं आहे, पण ज्याला राजा करायचं आहे ना तो मुलगा राणीला आवडत नव्हता. म्हणजे राणीचं म्हणणं नव्हतं, आता आईला दोन्ही मुलं सारखी असणार पण तो राजा व्हावा ही राणीची इच्छा नव्हती. राणीची इच्छा होती ते दुसऱ्या मुलांनी राजा व्हावं आणि राजाला माहिती होतं की आपल्या पहिल्या मुलामध्येच राजा व्हायचे गुण आहेत. मग राजा राणीला म्हटला की आपण एक परीक्षा घेऊया दोन्ही मुलांची आणि ती परीक्षेमध्ये जो मुलगा जास्त गुणांनी पास होईल त्याला आपण राजा करायचं. राणी म्हणली पण गुण मी देणार. म्हणले बिलकुल चालेल, गुण तू द्यायचे. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलांना सांगितलं की उद्या आहे ना तुमची परीक्षा आहे. हे उदाहरणं कदाचित बाप्पा ह्याकरताच मुद्गल ऋषींना देतोय की आपण सुद्धा अशा उदाहरणांनी किंवा याच्यामध्ये घडलेल्या प्रसंगांनी आपण सुद्धा शहाणं व्हायला पाहिजे. आपण सुद्धा कोणाची तरी परीक्षा घ्यायला पाहिजे जेणेकरून प्रत्येकजण बुद्धिवान बनेल. आपल्यासुद्धा गंज लागत असलेल्या बुद्धीला कुठेतरी शहाणपण येईल आणि समोरच्याचीही बुद्धी शार्प होत जाईल. तर त्या ठिकाणी राजाने सांगितलं दोन्ही मुलांना की उद्या तुमची परीक्षा घेणार आहे, उद्या तुम्ही सकाळी लवकर उठा. सकाळी लवकर उठल्याच्या नंतर राजाने दोन्ही मुलांना बोलवलं, राणीला बोलवलं आणि दोघांनाही 5-5 रुपये दिले आणि म्हणले की हे 5 रुपये तुला घे, हे 5 रुपये तुला घे. तुम्ही दोघंही बाजारामध्ये जा आणि बाजारामधनं अशी वस्तू घेऊन या की त्याच्यामध्ये ही पूर्णपणे जी राजवाड्यामधली माझी रूम आहे, ज्या रूममध्ये आपण 4 जण एकत्र असतो, ही अख्खी रूम भरून गेली पाहिजे अशी वस्तू मला आणून द्या. त्या दोघांना 5-5 रुपये दिल्यानंतर दोघं आनंदाने बाजारामध्ये निघून गेले आणि राणी म्हणली अहो राजेसाहेब तुम्ही कुठल्या युगामध्ये आहात? 5 रुपयामध्ये अशी कुठली वस्तू येईल का की ज्याच्याने हे अख्खं रूम भरलं जाईल? तुम्हाला काही कळत नाही, व्यवहार ज्ञान तर तुम्हाला शून्य आहे. सगळ्या राण्या ह्या आपल्यासारख्याच असतात. त्यांनी राजाला अशाच प्रकारे सांगितलं. राजाने हसला आणि म्हणला की अगं ती मुलं आहेत आणि आता जसजसं पुढची पिढी जाते ना ती आपल्यापेक्षा राणी हुशार असते. बघ ती मुलं काही ना काही घेऊन येतील. आणि दुसरा मुलगा ज्याला राजाला राजा करायचं नाही आहे आणि राणीचं म्हणणं आहे त्यालाच राजा करायचं, तो धावत धावत पहिले आला. तो धावत पहिले आल्याच्या नंतर तो म्हणला मी ती वस्तू आणलेली आहे ज्याच्यामध्ये अख्खी रूम भरून जाईल. राजा म्हणला ठीक आहे, मग आम्ही दुसऱ्या रूममध्ये बसतो, तू अख्खी रूम आम्हाला भरून दाखव.
त्याप्रमाणे ते दोघं जण दुसऱ्या रूममध्ये बसले आणि मग त्या मुलांनी त्या ठिकाणी 5 रुपयाचा कापूस आणलेला होता आणि तो कापूस त्यांनी इकडे तिकडे पसरवला. आता राजा राणीच्या काळामध्ये 5 रुपयाचा किती कापूस आला असेल त्याचा तुम्ही विचार करा. त्या कापसामध्ये ते रूम त्यांनी पूर्णपणे भरून टाकली. आता ते रूम पूर्णपणे भरून टाकल्याच्या नंतर त्यांनी आवडीने बोलवलं, आई बाबा या बघा, 5 रुपयात अख्खी रूम मी भरून टाकली. मग त्या ठिकाणी राजा राणी आले आणि राणीने कौतुक केलं, बघा माझ्या मुलाने कापूस आणला आणि कापसाने अख्खी रूम भरून टाकली, किती बरं सुंदर दिसते, किती पांढरा शुभ्र कापूस आणला आहे आणि बघा त्याची कल्पकता त्यांनी काय घेऊन आला आहे. राजा म्हणला, हो खूप छान आहे, पण राणी अजून आपला एक मुलगा यायचा आहे, तो काय आणतोय ते तरी बघू. हो, याच्या एवढं तो दुसरं काहीच आणू शकत नाही आणि बघा ही अख्खी रूम भरली आहे, राजेसाहेब एक कोपरासुद्धा खाली नाही आहे. आता मला असं वाटतं की हा मुलगा परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होईल, याचा पहिला नंबर येईल. असं बोलताय तोवर दुसरा मुलगा धावत आल्यानंतर तो म्हणला, बाबा मी आलो. राजा म्हणला, अरे वा, आणलंस का काही? तो म्हणला, हो बिलकुलपणे आणलं आहे. मग म्हणले, आता मी या रूमच्या बाहेर जातो, ही रूम पूर्णपणे खाली करून तुझ्या ताब्यात देतो आणि मग तू ती वस्तू आम्हाला दाखव. ते म्हणले, चालेल. मग त्या ठिकाणी सगळेजण बाहेर गेले. सेवकांनी तो कापूस आवरून टाकला आणि मग त्या पहिल्या राजकुमाराला म्हणजे राजाच्या पहिल्या मुलाला त्या ठिकाणी त्यांनी त्या रूममध्ये ठेवलं. त्यांनी एक सुंदर मेणबत्ती आणलेली होती 5 रुपयाची, जी मोठी होती आणि मग त्याची ज्योत पेटवली आणि ती रूमच्या मध्यभागी लावून ठेवली. ती लावून ठेवल्याच्या नंतर त्यांनी आपल्या आईबाबांना बोलवलं आणि राजा त्या रूममध्ये आल्यानंतर त्या मेणबत्तीचा प्रकाश अख्ख्या रूममध्ये भरलेला राजाने बघितला. राजाला आनंद झाला. पहिलं म्हणजे की त्याला राजा बनवण्याचं कर्तृत्व त्याच्यामध्ये आहे. तो निश्चितपणे अशी गोष्ट आणू शकला की ज्याच्याने अख्खी रूम भरलेली आहे. आणि राणीने त्याच्याकडे बघितल्यानंतर राणीच्या लक्षात आलं की याची बुद्धी जी आहे ही बुद्धी खूप तेज आहे. आपल्या पहिल्या मुलाने देखील रूम भरली, पण त्यांनी फक्त कोपरे भरलेले होते, त्यांनी खालची जमीन भरलेली होती. पण माझ्या मुलाने जी वस्तू आणली, पहिल्या मुलाने जी वस्तू आणली, त्याच्यामध्ये खरोखरी या रूमचा प्रत्येक भाग आणि भाग भरला गेला. एका मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये अख्खी रूम तेजोमय झाली. निश्चितपणे त्यांनी राजाला सांगितलं की हा मुलगा आपला खूप हुशार आहे आणि ह्याला राजा बनवला तर हा खरोखरी प्रजेचं कल्याण करणार आहे. मुद्गल ऋषींना ही गोष्ट खूप आवडली. मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, अशी बुद्धी म्हणजे कुठली? अरे वेड्यात, तीच तर तैलबुद्धी, याला तैलबुद्धी म्हणतात. अशी बुद्धी पाहिजे. बघ, एक मेणबत्तीच्या प्रकाशाने अख्खं त्यांनी पूर्णपणे रूम भरून टाकली. तसा आपला हा ज्ञानाचा दिवा लागला पाहिजे, आपल्या बुद्धीचा हा दिवा लागला पाहिजे आणि त्या बुद्धीने अख्ख्या जगाला तेज दिलं पाहिजे. बघा, आपण विचार करतो की दिवा लावून आपण सगळ्यांना प्रकाश देऊ आणि बाप्पा काय विचार करतो तर दिवा लावू, साक्षात तिथे अग्नी निर्माण करू त्या बुद्धीच्या मार्गाने आणि अख्ख्या जगाला काय देऊ तर तेज देऊ, त्याच्यापासून बुद्धी देऊ. हा आपल्या आणि बाप्पाच्या विचारामधला फरक असतो. मग ते म्हणले की बाप्पा, अशी बुद्धी आता प्राप्त कशी करायची ते मला लगेच सांग, मला आता प्राप्त करून घ्यायचे. त्याला बाप्पाने सांगितलं की हे खूप सोपं आहे हा मुद्गल, ह्याच्याकरता तुला फार काही वेगळं करावं लागणार नाही. अरे वा, पप्पा मला पहिले सांगा, अशी तैलबुद्धी आता मी कशी प्राप्त करावी? आणि आपल्या सगळ्यांजवळ बुद्धी आहे बरं का. आपण सगळेजण खूप कामं बुद्धीने करतो, प्रत्येक ठिकाणी आपण बुद्धीचा वापर करतो आणि परफेक्ट काम आपण करतो. बघा, एक धावती गाडी येते, लोकलमध्ये आपल्याला जागा पकडायची असते, सगळेजण लोकलमध्ये चढण्याची घाई करतात नाही. आपण शांतपणे काय करतो तर आपण त्या ठिकाणी खिडकीमधनं आपली जी काही बॅग असेल किंवा आपलं पाऊच असेल किंवा आपल्या हातातलं पुस्तक असेल, वही असेल, ती पहिल्या सीटवर ठेवतो आणि मग आपण असं चढून येतो आणि आपली जागा आपण मिळवतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण बळाचा वापर नाही करत, आपण बुद्धीचा वापर करतो. असा बुद्धीचा वापर आपण करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत, पण आपण आहे ना स्वार्थी आहोत, आपण आपल्याकरता वापर करतो. बाप्पा आपल्याला शिकवतोय की तुझी तैलबुद्धी करायची आहे, तुझ्या बुद्धीचा वापर मला जगाला तेज देण्याकरता करायचा आहे. मग थोडंसं बाप्पासारखा विचार करूया. मग मुद्गल ऋषी बाप्पाला विचारतात की बाप्पा सांगा ना, मला माझी बुद्धी तेज करायची, मी काय करायला पाहिजे? त्याला बाप्पा आशीर्वाद देतात की सर्वात पहिलं गोष्ट म्हणजे की ऋषींची संगत करायला पाहिजे, तुला संतांची संगत करायला पाहिजे, तुला सत्संग करायला पाहिजे. आणि निश्चितपणे ती बुद्धी शार्प करण्याकरता आम्ही सत्संग करतोय. बाप्पा, मी नक्की ऋषींच्या संगतीमध्ये राहीन. बाप्पा, मी नक्की रोज एक सत्संग करीन. बाप्पा, मी नक्की संतांच्याही संगतीमध्ये राहीन आणि त्याच्याने माझी बुद्धी शार्प होईल. बोलले, हो, बुद्धी बिलकुल शार्प होईल, पण त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट करावी लागेल. म्हणजे आणखीन कुठली गोष्ट बाप्पा करावी लागेल? बोले, बुद्धी तेज करण्याकरता, बुद्धीमधले सगळे दोष निघून जाण्याकरता तुला सात्विक अन्न ग्रहण करायला पाहिजे. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सगळं काही करत असतो ना, ते 2 टाईमच्या खाण्याकरता करतो आणि मग ते खरोखरी आम्ही सात्विक खातो का, ह्याचा कुठेतरी शांतपणे विचार करा. तुमच्या आहाराबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मी उगाचच सत्संगाच्या माध्यमाने तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका असा अत्याचारही तुमच्यावर करणार नाही. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जे खाता ते सात्विक आहे का याचा विचार करा आणि ते सात्विक असेल तर ते जरूर खा.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं पोट भरूनच तुम्ही खाणार आहे, ते पण किती खावं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे, पण ते सात्विक जरूर असावं. अन्नामध्ये खूप फरक आहे, त्याच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. आणि आपण असंच थेट निघूया गरुडेश्वरला, टेंबेस्वामींकडे. टेंबेस्वामी आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत, त्यांची साधना परिचित आहे. आणि खरोखरी म्हणजे की साधनेच्या बाबतीमध्ये सर्वात जवळचं नाव आपल्याला कोण असेल तर ते टेंबेस्वामी महाराज आहेत. त्यांना थोरले दत्तप्रभू म्हणतात, म्हणजे दत्त अवतारामधला चौथा अवतार टेंबेस्वामींना धरतात. ह्या टेंबेस्वामींच्या आयुष्यामध्ये अशी गंमत आहे की टेंबेस्वामी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असायचे आणि कुठेही म्हणजे की फार काळ ते थांबायचे नाही. असंच एका गावाच्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि पितृपक्ष चालू आहे. आणि पितृपक्ष चालू असताना त्या ठिकाणी संध्या करून म्हणजे सकाळची संध्या करून ते बसलेले आहेत. आणि बसलेले असताना स्नान वगैरे सगळं आटपलेलं आहे, ध्यानधारणा चालू आहे. तेवढ्यामध्ये त्या गावामधली एक व्यक्ती येते आणि त्यांना विनंती करते की आज माझ्या वडिलांची तिथी आहे, इथे पंचक्रोशीमध्ये मला एकही ब्राह्मण मिळालेला नाही, तर माझ्या वडिलांचं पितृकर्म तुम्ही करून दिलं, त्यांना घास अर्पण करू शकलो तर मला खूप समाधान वाटेल, माझे पित्र आनंदी होतील, तर तुम्ही मला त्या ठिकाणी ते पितृकर्म करण्याकरता, ते श्राद्ध करण्याकरता पुरोहित्य करायला आलात तर मला खूप बरं वाटेल आणि तुम्ही यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्या ठिकाणी टेंबेस्वामींनी ते आमंत्रण स्वीकारलं की आपण काही पुरोहित नाही, आपण काही विप्र नाही की जे आपण काही पूजा सांगू आणि पूजा लोकांकडनं करून घेऊ, पण आता त्याचा अडलंय ना तर मग त्याला मदत करणं हे माझं काम आहे. म्हणजे या भावनेने टेंबेस्वामींनी होकार दिला आणि त्याच्या घरी गेले. संपूर्ण तयारी वगैरे सगळी मांडलेली होती, पितृकर्म अतिशय उत्कृष्ट झालं. आता साक्षात दत्तप्रभूंचे चौथे अवतार ते त्या ठिकाणी पितृकर्म करणार म्हटल्यानंतर काय, खरोखर त्याचे सगळे पित्र उद्धरले जातील, इतके सुंदर ते मंत्र म्हणले गेले, इतकी चांगली ती पूजा चालली गेली आणि इतकं चांगलं ते श्राद्ध झालं. आणि मग श्राद्ध झाल्याच्या नंतर मग ते सगळं आवराआवर करताना त्याच्याकडे सगळी भांडी होती, ती चांदीची भांडी होती आणि त्या चांदीच्या भांडी सगळी त्या ठिकाणी ठेवलेली होती. मग त्या ठिकाणी ज्यावेळेला पितरांना घास अर्पण करून झाल्यानंतर त्यांनी विनंती केली की तुम्ही आता या ठिकाणी माझ्याकडे भोजन घ्यावं. आणि मग भोजन घ्यावं असं ठरल्यानंतर त्या ठिकाणी टेंबेस्वामींनी विचार केला की आता विप्र म्हणून आलेलो आहे, भुकेची वेळ झालेली आहे आणि त्यावेळेला आपल्याला हे अन्नदान देत आहेत, तर हे सुद्धा आपल्याकरता भिक्षाच आहे, बस आपण फक्त त्याचं कर्म केलं आहे आणि आपण काही दक्षिणा घेणार नाही आहे, तर मग त्याच्या बदल्यात त्याचं अन्नदान केलं म्हणजे दक्षिणेचा भाग नको, हा विचार करून टेंबेस्वामींनी त्या ठिकाणी अन्नप्राशन केलं. ते जेवले आणि जेवण झाल्याच्या नंतर मग रेग्युलर पूर्णपणे जसं त्यांनी स्वतःचं आटपाआटप केली, जे काही साहित्य त्यांनी आणलेलं होतं, मग दर्भ वगैरे असतील त्यांच्या ह्याच्यातले, ते सगळे आवरले. आणि त्या आवरताना कळत किंवा नकळत, याच्यामध्ये कळतच धरा असं टेंबेस्वामींनी म्हणलं आहे की त्यांनी त्यातलं चांदीचं एक भांडं आपल्या बटव्यामध्ये टाकलं आणि आपल्या निवासाच्या ठिकाणी जिथे ते राहिलेले होते त्या ठिकाणी परतले. आता त्या ठिकाणी बसले, संपूर्ण पूजा वगैरे करून आले, शांत झाले आणि कुठेतरी वामकुक्षी घेत आहेत म्हणून पडले आणि थोड्या वेळाने एक तासभर त्याच्यामध्ये निघून गेला असेल. तासभरानंतर आता पुढच्या गावी मुक्कामाला जायचं आहे म्हणून आपली तयारी आवरत असताना त्या ठिकाणी तो माणूस आला आणि त्यांनी प्रार्थना केली की तुमच्या कर्मामुळे मी खूप पतित पावन झालेलो आहे, माझ्या अनेक जन्माचं पुण्य की तुम्ही पुरोहित्य करायला विप्रवर्ग म्हणून मला लाभलात आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे, मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं. तो म्हणले की हो ठीक आहे, म्हणून तू मगाशी हे सगळं बोललास, मग आता परत का आलास? म्हणले एक विनंती होती तुम्हाला, तुम्ही कृपया रागवू नका, तुम्ही तुमची माझ्यावरती कृपा ठेवा आणि मला क्षमा करा. तर म्हणले हो पण कशाबद्दल? ते म्हणले मी सगळी माझी घरची तयारी आवडली आणि त्याच्यामध्ये आवर्जून लक्षात आलं की माझ्या पत्नीने सांगितलं एक चांदीचा गडू आहे तो कमी आहे म्हणून, तर एक चांदीचं भांडं कमी आलेलं आहे, तर ते चांदीचं भांडं कदाचित तुमच्या जर बटव्यामध्ये आलं असेल तर कृपया बघा, कारण तुम्ही आणि मी याच्या व्यतिरिक्त कोणीच त्या ठिकाणी नव्हतं. टेंबेस्वामींनी ते आपला सगळा बटवा स्वतःचा उघडला आणि त्याच्यामधला जो चांदीचा गडू काढला आणि चांदीचा गडू त्याच्या हातामध्ये ठेवला. त्याच्या हातामध्ये ठेवल्याच्या नंतर तो खूप शरमला गेला की अरे एवढे मोठे विद्वान ब्राह्मण, एवढी मोठी व्यक्ती आणि त्यांच्या हातून असं कर्म कसं काय घडावं. पण दुसऱ्या क्षणाला त्याला म्हटलं की नाही, कळत नकळत हा त्यांच्या हातामध्ये आला असेल. फक्त टेंबेस्वामींनी त्याला एवढाच प्रश्न विचारला की मला एका प्रश्नाचं उत्तर दे की हा स्वयंपाक सगळा कोणी केलेला होता, ज्यांचं तुम्हाला जेवण वाढलंस, हे जेवण वाढलंस तुम्हाला, तर हे सगळं अन्न कोणी बनवलेलं होतं, हे कुणाच्या हातून शिजलेलं होतं? तो म्हणला माझ्याकडे जी कामाला बाई आहे, स्वयंपाकाला बाई आहे, तिने घडवलेलं होतं. ती म्हणली किती वर्ष तुझ्याकडे आहे? तो म्हणला 10 वर्ष माझ्याकडे आहे. मग 10 वर्षामध्ये तुला हिची काय ओळख आहे? म्हणले खरं सांगू का, ही बाई म्हणजे वाल्याचा वाल्मिकी आहे. अगोदर ही बाई चोरी करायची इकडे तिकडे आणि त्याच्यानंतर मग मी तिला माझ्याकडे कामाला ठेवली. त्याच्यानंतर तिने कुठे चोरी केली नाही, कारण ती माझ्या इथेच राहते, त्यामुळे तिने काही चोरून घरी जरी नेलं तरी तिला माहिती आहे ते मला मिळेल, त्यामुळे ती आता चोरी करत नाही. हाच तिचा इतिहास आहे आणि एवढीच मला माहिती आहे.
टेंबे स्वामींनी त्याला हात जोडले आणि सांगितलं की तू जा म्हणून. ते गेले आणि मग टेंबे स्वामींची बुद्धी आता टेंबे स्वामींना प्रश्न विचारते की अरे किती मोठा अनदर तुझ्या हातून घडला आहे, तू माहिती आहे का कोण आहेस ते? अरे तुझी तपश्चर्यामध्ये बाधा येते म्हणून तू शांतपणे मन एकाग्र केलं आणि बुद्धीला प्रश्न विचारला. त्यावेळेला बुद्धी म्हणली की तुझ्या आजोबांनी वाण्याकडे उधारी केलेली होती, त्याचे 6 आणे बाकी आहेत, ते 6 आणे परत देण्याकरता तू एवढ्या लांबून गुजरातवरनं पुन्हा माणगावला गेलेला. त्या ठिकाणी कोकणामध्ये माणगाव आहे, त्या माणगावला त्या ठिकाणी टेंबे स्वामींची समाधी आहे, टेंबे स्वामींचं स्थान आहे आणि टेंबे स्वामींचं जन्मस्थान तिथे आहे, तिथे त्यांचं गाव आहे. तर त्या गावाला तू गेलास आणि त्या ठिकाणी तुझी पूर्णपणे जी बाकी होती 6 आणे ती त्यांची पूर्ण केलीस, ती त्यांची बाकी देऊन टाकलीस. का? तर तुझ्यावरती कुठलं म्हणजे की उधारी नको आणि ज्ञानामध्ये तुझी दृष्टी लागायला. मग असं असताना तुझ्या बुद्धीला काय झालं? त्यावेळेला त्यांच्या अंतर्मनानं त्यांना उत्तर दिलं की टेंबे स्वामी, सगळं बरोबर जरी असलं, तुम्ही देव जरी असलात तरी तुम्ही जे अन्न खाल्लं ते अन्न सात्विक नव्हतं. ते बनवताना त्या बाईचा कुठेतरी हा विचार होता की चांदीच्या ह्याच्यातला एक गडू जर मला मिळाला तर किती बरं होईल. आणि ते सात्विक अन्न नसलेलं, ते चोरीची इच्छा मनामध्ये असलेलं अन्न मी प्राशन केलं. ते अन्न माझ्या पोटामध्ये गेल्यानंतर त्या अन्नाचा दोष निर्माण झाला. मी एवढा सात्विक असताना, मी एवढा बुद्धिवान असताना, मी एवढ्या सगळ्याचा त्याग केलेला असताना कळतच ते भांडं माझ्या बटव्यामध्ये आलं. टेंबे स्वामींनी त्या ठिकाणी स्वतःचीच माफी मागितली आणि बुद्धीला एक प्रकारचा चटका दिला की याच्यापुढे ना परान्न घ्यायचं नाही, उपाशी राहू, काहीही करू, लोकांना काहीही वाटो, पण आपण परान्न घ्यायचं नाही. परान्न घ्यायचं नाही, त्याच्यापेक्षा आपण सात्विकच अन्न घ्यायचं, हे त्यांच्या अंतःकरणाने त्यांना सांगितलं आणि सात्विक अन्नाचंच ग्रहण करायचं. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. प्रत्येकाने आज प्रश्न विचारा स्वतःला की तुम्ही जे अन्न खाता ते सात्विक आहे का? मला पुन्हा एकदा मी सांगतो, तुमच्या आहाराबद्दल कुठेही आक्षेप घ्यायचा नाही. माझा एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जे अन्न ग्रहण करताय ते सात्विक आहे ना? जर ते सात्विक असेल तर तुमची बुद्धी तेज होईल बरं का. आणि तो बुद्धिदाता आपल्या समोर आहे आणि तो आपल्याला सांगतोय की तू संतांची संगती कर, तू रोज सत्संग कर आणि त्याच्याबरोबर सात्विक अन्न घे, सात्विक अन्न ग्रहण कर. त्याच्याने डेफिनेट मी बुद्धिदाता तुझ्या समोर तुझी बुद्धी पूर्णपणे ताब्यात घेईन आणि मन तुझ्या बुद्धीच्या ताब्यात आणून देईन. आज इथेच थांबूया. ओम साईराम.